आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कामगार कायद्यात सुधारणांना मंजुरी। 1 वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार। धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी 100% आरोग्य सुविधा। महिलांना समान वेतन आणि आदर मिळणार। मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती। एसटी महामंडळाकडून चालक आणि वाहकांच्या ओव्हरटाईम भत्त्यामध्ये मोठे बदल। ओव्हरटाईम देताना कमी मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार। या संदर्भातील परिपत्रक सर्व विभाग नियंत्रकांना जारी। सीईटी प्रवेश परीक्षा यंदा 24 मार्चपासून सुरू होणार। सीईटी परीक्षा 17 मे पर्यंत चालणार। पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश परीक्षा ही मार्च ते मे दरम्यान होणार असल्याची माहिती। वर्षातून 2 वेळा शिक्षक पात्रता परीक्षा होणार। पुढील 2 वर्ष प्रत्येकी 2 याप्रमाणे 4 परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता। उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजिलॉकरची सुविधाही दिली जाणार। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी जानेवारीत होणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा। उमेदवारांची 6 ते 10 जानेवारी दरम्यान नवी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये शारीरिक चाचणी घेतली जाणार। एसआयआरला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची सहमती। सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला धाडली नोटीस। जम्मू काश्मीरमधील सुशिक्षित तरुणी दहशतवादाकडे वळत असल्यानं पोलीस सतर्क। श्रीनगर पोलिसांकडून औषध विक्रेते, रुग्णालय आणि खत विक्रेते, गाड्या विक्री करणाऱ्या ठिकाणांवर तपासणी। खबरदारी म्हणून मोहीम तर पोलिसांचं स्पष्टीकरण। आता मुंबईसह उपनगरातील टॉप 9 बातम्या बघूया। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। आरोपीची वर्तन लक्षात घेता तो जामीन देण्यास पात्र नाहीये। हायकोर्टाचं निरीक्षण। गेल्या वर्षी वरळीमध्ये मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला दिली होती धडक। एका महिलेचा झाला होता मृत्यू। मुंबईसह राज्यातील तापमानात चढ उतार सुरू। अनेक भागात सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 22.4 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रामध्ये 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या ट्रस्टवरती नवीन नेमणुका। लवकरच नवीन ट्रस्टच्या मीटिंगनंतर स्मारकाचं काम पुन्हा सुरू होणार। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं काम 2027 पर्यंत पूर्ण होणार। त्यानंतर जनतेसाठी खुलं होणार। हार्बर रेल्वे मार्गावरती आज रात्री 12 तासांचा ब्लॉक घेतला जातोय। ब्लॉकमुळे बेलापूर पनवेल लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे। सीएसएमटी पनवेल आणि सीएसएमटी वडाळा लोकलही रद्द असणार। कचरा खासगीकरणाच्या निविदांमध्ये कंत्राटदारांनी 32 ते 34% अधिक बोली लावली। 32 ते 34% अधिक बोली लावल्यानं निविदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता। तत्पूर्वी कचरा व्यवस्थापनातील खासगीकरणाविरोधात कामगार संघटना एकत्र आल्या। मुंबईतील पॉट टॅक्सी प्रकल्प नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सोबत जोडला जाणार। बीकेसी ते कुर्ला दरम्यान या प्रकल्पासाठी जागा निश्चित। मुंबईमध्ये पॉट टॅक्सीचे जाळे उभारण्याचे सर्वेक्षण सध्या सुरू। सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर। आज दुपारपासून अर्ज करता येणार। पसंतीची सदनिका निवडण्याची अर्जदारांना प्रथमच संधी। ठाण्यातील घोडबंदर घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना बंदी। गायमुख नीरा केंद्र ते फाउंटन हॉटेलपर्यंत रस्ते दुरुस्तीचं काम केलं जाणार। खिडकीमधून घरात शिरून 1 वर्षाच्या बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न। अंबरनाथच्या शास्त्रीनगर परिसरातील धक्कादायक घटना। श्रीनाथ गायकवाड यांच्या मुलाचं अपहरणाचा प्रयत्न। आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर प्रभागामध्ये 4500 मतदार गायब। पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ उघडकीस। स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळेंचा यादीवर आक्षेप। पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीमध्ये घोळ। माजी नगरसेवकांसह 1261 मतदारांची नावं गायब। प्रभाग क्रमांक 12 मधील प्रकार समोर। पुण्यात नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधांच्या संशयातून चुलत भावाची हत्या। भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल। आरोपी भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पुण्यातील टिपू पठाण टोळीवरती मकोका कारवाई। पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी दिले कारवाईचे आदेश। टिपू पठाणच्या नावावर हत्या, खंडणी असे 25 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। पुण्यामध्ये जंगली महाराज रोड, गोखले रोडवरती अवैध बांधकामांवरती कारवाई। 50 पेक्षा अधिक अवैध दुकानं पुणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं तोडली। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर। खारगे समितीची बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नोटीस। संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात समितीसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार।
पुण्यातील वृद्धाश्रमातील निराधार रुग्णांच्या प्रकरणात नवी माहिती समोर 16 वृद्ध रुग्णांमधील गायब असलेले प्रकाश पुरोहित यांचा ससून रुग्णालयामध्येच मृत्यू। डॉक्टर पल्लवी सापळेंच्या चौकशी समितीची माहिती, प्रकाश पुरोहित यांना सप्टेंबर 2023 मध्ये बेवारस म्हणून भरती करण्यात आलं होतं।